नमस्कार मैत्रिणींनो, चला तर आज आपण एक नवीन प्रकार पाहूयात. आज आपण एक नवीन दागिना करूयात. मराठी मुळा जोंधळ्या मण्याची कानातील कुडी. पहा ही सुंदर कुडी आज आपण बनवायला शिकूयात. तर पहा, या कुडीसाठी आपल्याला काय लागेल तर सर्वप्रथम हे जोंधळे मणी. हे जोंधळे मणी तुम्ही कुठल्याही आकारात घेऊ शकता. मोठी कुडी हवी असेल तर मोठ्या साईजचे मणी, आणि ह्याच्यापेक्षा जर छोटी कुडी हवी असेल तर ह्याच्यापेक्षा छोटा मणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार निवडू शकता. त्याच्यानंतर पहा, हे 2 साचे लागतील ज्याच्यापासून आपण कुडी बनवणार आहोत. त्याच्यानंतर हा आहे जरी थ्रेड गोल्डन कलरचा. या मण्यामध्ये हा धागा अजिबात ओळखून येत नाही. त्याच्यानंतर कैची, आणि ही आहे साधी सुई. एकदम पातळ नाक असणारी ही साधी सुई आपल्याला हवी आहे. पहा, सुईत धागा आपण मळून घेतलेला आहे. आता काय करायचं, हा धागा एका होलमधून वरती काढून द्यायचा. काढताना काय करायचं, ही जी गाठ बांधलेली आहे पण तर ही गाठ अशा प्रकारे दांड्यात फसवून घ्यायची. त्याच्यानंतर पुन्हा शेजारच्या धाग्यातून सुई खाली काढायची अशा प्रकारे, आणि पुन्हा दुसऱ्या होलमधून ती वरती घ्यायची, जेणेकरून हा धागा खालूनच पूर्ण पॅक झाला पाहिजे. आता वरच्या साईडने आता प्रथम एक मणी सुईत ओवून घ्यायचा धाग्यात. तो त्याच्या पुढच्या होलमधून अशा प्रकारे सुई खाली काढून घ्यायची. पुन्हा काय करायचं, पुढच्या धाग्यातून सुई अशी वर काढायची. दुसरा मणी त्याच्यातून ओढून पुन्हा पाठीमागच्या धाग्यातून तो खाली घालायचा. असा एकाला एक हे मणी लागून आले पाहिजेत. पुन्हा पुढच्या होलमधून सुई वर काढायची. मणी टाकायचा त्याच्यात, आणि त्याच्या पाठीमागच्या धाग्यातून होलमधून अशा प्रकारे धागा हळूहळू खेचत मणी पॅक करायचा. पाहता, हे 6 मणी आपण असे गोल आकारामध्ये टाकून घेतलेले आहेत. आता काय करायचं, मधला मणी कसा घालायचा. मधला मणी कसा टाकायचा तर कुठल्याही एका होलमधून अशी सुई वरती काढून घ्यायची. पहा, ही सुई वरती काढून घ्यायची, आणि त्याच्यामध्ये पुन्हा एक मणी घ्यायचा आणि तो खालीपर्यंत आणायचा, आणि इथे सुई टाकलेली आपण त्याच्या बरोबर विरुद्ध साईडला समोरच्या होलमधून ती सुई अशी खाली काढायची, आणि हळूहळू अलगद अशा प्रकारे हा मणी इथे पॅक करून घ्यायचा. पाहता, हा गोल आकार आलेला आहे. आता खाली काय करायचं, हा मणी पॅक कसा करायचा. हे जे धागे आहेत ह्याच्यात सुई अशी ओवायची, आणि आपण कपडा शिवताना जसं गाठून पॅक करतो तशा प्रकारे ही गाठ अशी 1-2 ठिकाणी आणि एक ठिकाणी पॅक करून घ्यायची, ती जेणेकरून पुन्हा हा धागा तुटून निसटला नाही पाहिजे. अशा प्रकारे हळूहळू खेचत हा धागा पॅक करायचा, आणि थोडं अंतरावरती तो कट करून घ्यायचा. पहा, किती सुंदर पुढे
एकदम टाईट, मनी अजिबात त्याची हलत नाही, एकदम टाईट कुडी तयार झाली. चला तर मग आता त्याच्याच जोडीची आपण आता दुसरी कुडी तयार करून घेऊयात. पहा किती सुंदर कुड्या तयार झालेल्या आहेत. या कुड्यांचं मार्केटमध्ये तुम्हाला मटेरियल इझिली अवेलेबल होईल. अशा प्रकारच्या कुड्या तुम्हाला शिकायच्या असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने काय होईल तर आम्ही जेवढेही ॲटम या चॅनलला टाकू ते तुम्हाला सगळे तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील.